शुभ सकाळ, जय सद्गुरू सगळ्यांना. तर तुम्ही बघताय आम्हाला आम्ही असे रेडी झालेलो आहोत, थंडीसाठी प्रिपेअर झालेलो आहोत. सो आपण आता आलेलो आहोत उटीमध्ये. उटीच्या मस्त एका गार्डनला आपण आता विजिट करतो आहे. काल रात्री आम्ही जवळपास 9:30-10 पर्यंत पोचलो ना. आपण उटीमध्ये 9:30-10 पर्यंत आपण पोचलो. त्याच्यानंतर आराम केला. आमचं सेलिब्रेशन केक कट करायचा होता, कारण आम्ही केकच कट केला नव्हता आमच्या ॲनिव्हर्सरीचा. सो मस्तपैकी केक कट केला आणि झोपून गेलो डायरेक्ट. पण इतकी प्रचंड थंडी आहे ना इकडे उटीमध्ये, खूप थंडी आहे. परवा दिवशी तर -1 मध्ये होती ना, 0ला होती, 0ला -1 मध्ये होती. लिटरली बर्फ पडत होता. आज थोडं सनी वेदर आहे, पण थंडी आहे, थंडी प्रचंड आहे. तर आपण आता कोणत्या गार्डन, बोटॅनिकल गव्हर्मेंट गार्डनला चाललेलो आहोत उटीच्या. तर बघू शकता फुल पॅक्ड झालं आहे, टॉप टू बॉटम पॅक्ड आहेत. मी तर मास्क पण लावलेलं, पण आता शूटच्या वेळेला मी मास्क काढून ठेवलाय. अदरवाईज आय एम फुल पॅक्ड. आणि येस, आपण उटीमध्ये एक छोटे छोटे प्लेसेस आहेत, नियर बाय आहेत, मस्त प्लेसेस आहेत, आपण ते एक्सप्लोर करणार आहोत. आणि देन टुवर्ड्स केरला. आजचं पण असं जरा सनी वेदर आहे, त्याच्यामुळे इतकं असं गार नाही वाटत आहे. जसं ते आपल्याला एक शॉपकीपर होते. नो इतनी अय्याशी नहीं करनी भाई हमसे. तर आम्ही आता उटीच्या बोटॅनिकल गार्डनला आलेलो आहोत. सो हिअर वी आर अँड द गार्डन इज दिस. सो एंट्री तिथून आहे. आम्ही एंट्री तिथून केली, टुवर्ड्स असं चालत आलो आहे. अँड सिरियस इथे एंट्रीसाठी चार्जेस आहेत, राईट. पर पर्सन 100 रुपीज आहे. इफ यू हॅव अ कॅमेरा और एनी व्हिडिओ रेकॉर्डिंग काइंड ऑफ. मराठी ब्लॉगर आहे आपण. अरे यार, इंग्लिश बोलतो. इकडे ना साऊथला येऊन कंटिन्युअस इंग्लिश बोलायची सवय लागली आहे. प्लीज सांभाळून घ्या तुमच्या ह्या गोंडस अशा कोमलला. पण हा जो फील आहे ना, हा काश्मीरचा फील आहे. कश्मीर का फील है. इन वादियों में see this guy, this little one is posing. आणि हा ऍक्शन मोड मध्ये आहे, असं आहे. हे गार्डन आहे बेसिकली, जास्त असं काही हे तर नाही आहे. बेसिक गार्डन आहे, बट हे टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. कारण इकडच्या ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मेंटेनिंगमुळे त्याला एक टुरिस्ट अट्रॅक्शन आलेलं आहे, विच इज व्हेरी गुड. प्रत्येक एका राज्याने, प्रत्येक शहराने ना त्याच्या गोष्टी आहेत ना, अशा थोड्या मेंटेन केल्या ना की सोर्स ऑफ इन्कम वाढतं त्या शहराचं, टुरिस्ट प्लेस बनते, असं मला तरी वाटतंय. हे पॉन्ड आहे इथे, छोटी छोटी असे आय गेस कमळं होती, पण आय गेस ती तोडली आहेत की ती गेली आहेत खाली, हॅव नो आयडिया. बट दिस इज इट. सी हा बर्ड, बघताय का तुम्ही, दिसतंय का तुम्हाला? आणि मी आणि सिद्धेश. मला एक फोटो काढायचा आहे असा शॅडोचा आपल्या. आता फोटो काढे असं काहीतरी. सो आमचं असं छानसं फोटोशूट करून झालेलं आहे. सो इकडे हे आहे फन हाऊस.
हे आहे एंट्री. फन हाऊस आहे. फन FERN फन हाऊस. असं आहे आणि इथे सगळे छोटे छोटे रोप आहेत आपल्या भाषेत बोलायला गेलं तर. येस. नाईस. सो वी नॉट सपोज टू टच, म्हणजे आपण कोणाला टच नाही करू शकत कोणत्याच प्लांट्सला. आणि नाही पण केलं पाहिजे, थोडं मेंटेन केलं पाहिजे. टुरिस्ट प्लेस जो आहे ना, प्रत्येक एका व्यक्तीने तो मेंटेन केला पाहिजे. सो हे असं आहे, तुम्ही इथे फोटोज काढू शकता विदाउट टचिंग एनी प्लांट. हे असं स्ट्रक्चर आहे वरती. कोझी प्लेस आहे, नाईस प्लेस, मस्त आहे. आमचा पण फोटोशूट झाला आणि हा वाटतं की नाही एकदम असं पहाडी वाला मस्त लग रहा है ना. पहाडी वाला काय असतं? पहाडी विकायला काढले का? काय पहाडी विकायला काढले? मी पहाडी वाला काय? पहाडी मुलगा. चांगला दिसतोय ना सिद्धेश? पहाडी मुलगा म्हणा. मुआ. तुझी कॉम्प्लिमेंट करायसाठी हे होतं ना. नाही, मग I have gave you something, you should return me back. असे सर्व प्लांटेशन त्यांचं चालू आहे. आय गेस तिथे ना ते सर्व करतायत. तिथे बघताय हे ग्लास हाऊस आहे. चला ग्लास हाऊस बघूयात. दिस प्लेस इज नॉट लेस दॅन काश्मीर का फील. पण चांगलं वाटतंय, जरा बरं वाटतंय. ग्लास हाऊस आहे आणि इथे पण छोटे छोटे प्लांट्सच आहेत. इथे कलरफुल प्लांट्स आहेत. तिथे फ्लावरवाले प्लांट्स नव्हते, इथे कलरफुल प्लांट्स आहेत. सो दिस इज द ग्लास हाऊस. इथून चालू होत आहे. आपण एक स्टेप बाय स्टेप जाऊयात. अच्छा, इकडे सगळ्या प्लांट्सची नावं पण दिलेली आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स अ नो. बघून झालंय त्या मराठी चालू आहे. हा, सो हे असं गार्डन आहे, मस्त आहे. पूर्ण फिरून दाखव. मस्त आहे. आणि आम्ही दोघं नाते आहे ना, अशीच नाते. ते ना असे मल्टिपल प्लांट्सचे हे मनोरा टाईप रचवला तिकडे. नाईस ना. कलर वाईज अरेंज्ड आहेत, म्हणजे असे शेड्स असतात ना, कलरचे शेड्स कसे असतात तशा वाईज अरेंज आहेत. आहे असे. नाईस ना. बरेचसे व्हरायटीज आहेत, खूप जास्तच. आपल्याला माहित पण नाही आहेत, आपण कधी ऐकले पण नाही आहेत ना, असे सगळे आहेत इथे. आणि कोणाला जर त्याची माहिती हवी असेल किंवा काय आहे ते त्याच्या ना इथे असं टॅग्स दिलेले आहेत, हे कोणता प्लांट आहे किंवा काय ते.
सही आहे. आणि त्यांनी नारळाच्या झाडामध्ये पण ते लावले आहेत सिडूस. आणि हा असा आहे एकंदरीत ग्लास हाऊस मधला व्ह्यू. तर आम्ही आता आलो आहोत डोडा बेटाला. डोडा बेटा हा एक इथे पीक आहे उटीमध्ये आणि उटी सिटीमधून थोडंसं वर यावं लागतं गाडीने. ऑलमोस्ट अर्धा तासाचं रनिंग आहे गाडीने आणि वरती आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो काय आहे. हे बघा. तर आम्ही आता आलो आहोत टी गार्डन मध्ये. डॉगेश भाई पण आहे इकडे. हा, हेलो. हाय. दिसत नाही का? दिसतंय. हाय. बस बाय बाय. आपण आता आलेलो आहोत टी गार्डन व्ह्यू पॉइंटला. इथे सगळे ना हे चहाच्या पत्त्यांचे मळे आहेत. पूर्ण इथून तिथपर्यंत तुम्ही बघाल तर. आणि आम्ही इकडे खूप छान असे फोटोज व्हिडिओज क्लिक केलेले आहेत आणि आपण आता निघत आहोत. इथे खाली एक एंट्री पॉइंट आहे. तिथे चार्जेस असतात. कॅमेराचे पण चार्जेस असतात आणि पर पर्सन पण. सो 50 रुपीज अँड 20 रुपीज. नाही 20 आहे. तर आम्ही आता टी गार्डन फिरून आल्याच्या नंतर इथे ना टी गार्डनच्या बाहेरच एक शॉप आहे. तिथे उटीचे स्पेशल चॉकलेट्स, परत ऑइल्स आणि बाकी सगळं अजून ते एक इथलं ना बिस्किट्स आहेत. बर्फी उटी स्पेशल बिस्किट्स आहेत. ते सगळं मिळतं. परत टी पॅकेट्स वगैरे सगळं तुम्हाला दुकानाचं नाव सांगतो. इथे बघा हाय हिल टी करून होममेड चॉकलेट्स वगैरे सगळं इथे मिळतं. तर यांच्याकडे आलात ना तर नक्की इथे घ्या. आम्ही बघा किती शॉपिंग केली आहे. सगळं ओरिजिनल ऑर्गॅनिक आहे. नो केमिकल्स नथिंग असं शॉप आहे. ते इथे तुम्ही घेऊ शकता. भेटू आता पुढे. आता इथून आम्ही आमचं उटी फिरून झालेलं आहे. आता आम्ही पुढे जाणार केरला.